मित्रांनो, काल आपल्या देशाचे कृषी मंत्री साहेब जे शिवराज सिंग चौहान आहेत ते विमानात सवारी करत होते आणि त्यांना एक खुर्ची भेटली तुटलेली। त्यांची जी सीट होती ती तुटलेली खुर्ची होती आणि त्यांच्यावर त्यांनी आक्षेप घेतलाय। कुठेतरी जात होता, दौरा होता शिवराज सिंग चौहान साहेबांचं आणि आक्षेप घेतलाय की तुटलेली सीट मला भेटलेली आहे, अशी सीट असते का एअर इंडियावर, त्यांनी आक्षेप घेतलाय। शिवराज सिंग चौहान, तुम्ही कृषी मंत्री साहेब आहात, कृषी मंत्री आहात आणि तुम्हाला ती खुर्ची भेटल्यावर तुम्ही आक्षेप घेताय, छोटीशी तुटलेली खुर्ची भेटली म्हणून, आणि त्यांना थोडं बसण्यात थोडं अवघड जात होतं। चौहान साहेब, आम्ही शेतकरी आहोत, राबराब कष्ट करतोय आणि कष्ट करताय 5-6 महिने सतत नांगरतोय, वखरतो, शेती करतोय 5-6 महिने आणि पीक घरी आणतोय, तरी आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाहीत। सोयाबीनला भाव भेटत नाही, कापसाला भाव भेटत नाहीत, तूरला भाव भेटत नाही, प्रत्येक उत्पादनाला भाव भेटत नाहीत। आमचे कर्जसुद्धा फिटत नाही, जे कर्ज काढतोय शेती करण्यासाठी ती कर्जसुद्धा फिटत नाहीत आणि घरी साठवलेल्या मालाला भाव भेटत नाहीत। आमच्यावर काय परिणाम होत असेल, आमचे कुठे दुखत असेल? तुम्हाला थोडं जर विमानात बसण्यासाठी थोडी सीट तुटलेली खुर्चीवर तुम्ही आक्षेप घेताय आणि आम्हाला तर पूर्ण वर्ष चालवावं लागतो, संपूर्ण परिवार सांभाळावा लागतो शेतकऱ्यांना, ते कसं काय करणार? तुम्ही तुटपुंजी रक्कम 4,038-37 रुपये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव देताय। 3-4 क्विंटल सोयाबीन होतं एकरी। जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 2-3 एकर आहेत तर 10-12 क्विंटल सोयाबीन होतं आणि 10-12 क्विंटलचं 4,000 जरी भाव भेटले, 4,000चंही भाव भेटलं नाहीत सोयाबीनला, 4,000चंही भाव भेटले तर 50-60 हजार रुपये होते, 50,000 रुपये, आणि खर्चसुद्धा तिच्यापेक्षा जास्त होतो आहे सोयाबीनचं, आणि हातात काय येतो शेतकऱ्यांना? काही नाही। आम्ही कुठं आक्षेप घेऊ? कितीही आक्षेप घेतले तर तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकत नाहीत। अरे, खूप मोठमोठे आंदोलन केले तुमच्या विरोधात, एक वर्ष चाललं आहे ते पंजाबमध्ये ते शेतकरी आंदोलन, आणि तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवताय। शेतकरी जर स्वतःसाठी लढलाय तर तुम्ही देशद्रोही ठरवता। अरे, विचार करा थोडं, तुम्ही एक दिवस काढू शकत नाहीत कष्टात, आम्ही किती वर्ष काढू? वर्ष काढत चाललो आहोत। शेतकरी, माझा बाप शेतकरी, माझा आजोबा शेतकरी, आमचे सर्व शेतकरी, पूर्ण देशातील शेतकऱ्यांची व्यथा सांगतोय तुम्हाला। आम्ही वर्षानुवर्ष काढतोय, शेतकरी आत्महत्या करतोय कर्जापायी, तुम्ही कर्जमाफीसुद्धा करत नाहीत। कर्जमाफी, भीक नाही मागत आम्ही, आमचा हक्काचा आहे तो, आम्ही तुम्हाला पोचतोय, शेतकरी पोचतोय तुम्हाला, सर्व जगाला पोचतोय, सर्व देशाला पोचतोय। आणि शेतकऱ्यांजवळ जर पैसे नसेल, कर्जमाफी नाही केली तुम्ही, तर शेतकरी शेती करणार नाहीत, आणि शेती करणार नाहीत तर तुम्हालासुद्धा काही भेटणार नाही अन्नधान्य खायला, म्हणून कर्जमाफी करावा लागतो। आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करताय, पण तुमच्याकडे आता पैसे नाही म्हणताय, लाखो रुपये खर्च करण्यासाठी पैसे असतात तुमच्याकडे। शिवराज सिंग चौहान साहेब, तुम्ही एक दिवस काढत नाहीत, आम्ही वर्ष काढतोय, हेच विचार करा आणि शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष द्या। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कृषी मंत्री साहेबांपर्यंत, महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांचे कृषी मंत्री साहेबांपर्यंत हा गेलं पाहिजे। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।